इराण विरुद्ध अमेरिका आणि इस्रायल 22 दिवसांपासून सुरू असलेलं हे युद्ध संपणार कधी? युद्ध जसजसं लांबत चाललंय तस तशी अमेरिका आणखीन अडचणीत सापडते. इराणमध्ये सत्ता बदल घडून आणायचा अमेरिकेचा प्लॅन फेल झाला. त्यानंतर इराणनं हॉर्मोजच्या सामुद्रधुनीवर कंट्रोल मिळवून अमेरिकेला कोंडीत पकडलं. हॉर्मोजचा मार्ग मोकळा करण्यासाठी अमेरिकेनं चीन, जपान आणि नाटो देशांची मदत मागितली. पण या देशांनी सुद्धा ट्रम्प यांना स्पष्ट नकार दिला. यामुळं अमेरिकेची आणखीनच अडचण वाढली. या सगळ्या परिस्थितीमध्ये आता डोनाल्ड ट्रम्प यांनी पहिल्यांदाच इराण सोबतचं युद्ध संपवण्याचे संकेत दिले आहेत. अमेरिका इराण विरुद्धच्या लष्करी कारवाया टप्प्याटप्प्याने थांबवण्याचा विचार करत असल्याचं ट्रम्प यांनी म्हटलंय. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या तेलासाठी हे सगळं सुरू आहे त्या इराणी तेलावरचे निर्बंध अमेरिकेनं हटवले आहेत. दुसरीकडे इराणचे नवे सुप्रीम लीडर मुजतबा खामिनेई यांनी युद्धात इराण जिंकला असल्याचा दावा केलाय. त्यामुळं ट्रम्प आता हे युद्ध अर्ध्यावर सोडतायत का असं विचारलं जातंय. नक्की घडतंय काय? युद्ध संपवण्याबाबत डोनाल्ड ट्रम्प यांनी काय वक्तव्य केलंय? अमेरिकेनं इराणच्या तेलावरचे निर्बंध का हटवलेत? त्यामुळं आता अमेरिका आणि इराण यांच्यातलं युद्ध संपायला आलंय का? पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी ओंकार आणि तुम्ही पाहताय बोल व्हिडिओ. सगळ्यात आधी डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्ध संपवण्याबाबत काय संकेत दिले ते पाहूयात. ट्रम्प यांनी शुक्रवारी सोशल मीडियावरती एक पोस्ट टाकली. त्यात त्यांनी म्हटलं, इराण विरुद्धच्या युद्धात अमेरिका आपलं टार्गेट पूर्ण करण्याच्या अगदी जवळ आली आहे. आम्ही मिडल ईस्ट मधल्या आमच्या लष्करी कारवाया टप्प्याटप्प्यानं थांबवण्याचा विचार करत आहोत, असंही ट्रम्प म्हणाले. अमेरिकेचे या युद्धात 5 मुख्य टार्गेट आहेत. हे टार्गेट पूर्ण झाल्यानंतर आम्ही युद्ध थांबवू, असं ट्रम्प म्हणाले. आता हे 5 टार्गेट काय आहेत? तर पहिलं टार्गेट इराणची मिसाईल क्षमता आणि त्या संबंधीची सिस्टीम पूर्णपणे नष्ट करणं. दुसरं टार्गेट इराणचे डिफेन्स इंडस्ट्रियल बेस नष्ट करणं. तिसरं टार्गेट इराणच्या नेव्ही आणि एअर फोर्सचा पूर्णपणे नाश करणं. सोबतच इराणची अँटी एअरक्राफ्ट ताकद नष्ट करणं. चौथं टार्गेट इराण पुन्हा कधीही न्यूक्लिअर वेपन्स बनवण्याच्या जवळपासही पोहोचणार नाही हे निश्चित करणं. आणि 5वं टार्गेट मिडल ईस्ट मधले अमेरिकेचे मित्र देश जसं की इस्रायल, सौदी अरेबिया, कतार, UAE, बहरीन आणि कुवेत यांना सुरक्षा देणं. अमेरिका हे 5 टार्गेट पूर्ण करण्याच्या अगदी जवळ आले असल्याचं ट्रम्प यांनी म्हटलंय. यावरून त्यांनी आता हे युद्ध संपवण्याचे संकेत दिले असल्याचं म्हटलं जात आहे. पण यात सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे हॉर्मुझचा. इराणनं युद्ध सुरू झाल्यापासून हॉर्मुझच्या सामुद्रधुनीवर कंट्रोल मिळवला आहे. या मार्गावरून कोणती जहाजं जाणार आणि कोणती नाही हे इराण ठरवतोय. त्यामुळं ट्रम्प यांनी हा मार्ग मोकळा करण्यासाठी चीन, जपान, ऑस्ट्रेलिया यांच्यासह युरोपियन देशांची मदत मागितली होती. पण ब्रिटन वगळता कोणताही देश अमेरिकेची मदत करायला पुढे आला नाही. त्यामुळे आता ट्रम्प यांनी म्हटलंय की हॉर्मुझच्या सुरक्षेची जबाबदारी त्या देशांकडे असेल जे या मार्गाचा वापर करतायत. अमेरिका फक्त त्यांना मदत करेल. म्हणजेच हॉर्मुझच्या मुद्द्यावरून ट्रम्प यांनी काढता पाय घेतल्याचं दिसतंय. पण इथं एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे, ती म्हणजे ट्रम्प यांनी सीज फायरची शक्यता नाकारली आहे. मला सीज फायर करायचं नाहीये कारण आम्ही आमच्या शत्रूला पराभूत करतोय. मला वाटतंय आम्ही जिंकतोय, असा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केलाय. आता युद्ध जिंकल्याचा दावा फक्त अमेरिकेनंच केला आहे का? तर नाही. असा दावा इराणकडूनही झाला आहे. इराणचे सुप्रीम लीडर मुजतबा खामेनी यांनी युद्धात अमेरिकेला धूळ चारल्याचा दावा केलाय. मुजतबा यांनी पर्शियन नववर्षाच्या निमित्त पहिल्यांदाच मेसेज दिला. त्यात त्यांनी युद्धात शत्रूचा म्हणजेच अमेरिका आणि इस्रायलचा दारुण पराभव केल्याचं म्हटलंय. मुजतबा यांनी म्हटलंय की इराणनं शत्रूला असा दणका दिला ज्यामुळे ते आता वेड्यासारखी वक्तव्य करतायत. अशा प्रकारे आता इराण आणि अमेरिका या दोन्ही देशांकडून युद्ध जिंकल्याचा दावा केला जातोय. या सगळ्यात आणखीन एक बातमी आली, ती म्हणजे अमेरिकेनं इराणी तेलावरचे निर्बंध हटवल्याची. ट्रम्प प्रशासनानं इराणच्या तेलावरचे निर्बंध 30 दिवसांसाठी शिथिल केले आहेत. आता हा निर्णय का घेण्यात आला ते पाहूयात. अमेरिकेच्या ट्रेजरी डिपार्टमेंटनं शुक्रवारी जाहीर केलं, ज्या जहाजांवरती इराणी तेल चढवलं आहे त्या तेलावरचे निर्बंध तात्पुरते उठवण्यात आले आहेत. हे निर्बंध 30 दिवसांसाठी शिथिल करण्यात आल्याचं अमेरिकेनं म्हटलंय. ट्रेजरी डिपार्टमेंटनं एका निवेदनात म्हटलं, 20 मार्च आधी जहाजावर चढवण्यात आलेल्या इराणी कच्च्या तेलाची आणि इतर पेट्रोलियम उत्पादनांची वाहतूक आणि विक्री करण्याची परवानगी अमेरिकेनं दिली आहे. ही परवानगी 19 एप्रिल पर्यंत लागू राहील. खरं तर इराणनं युद्ध सुरू झाल्यापासून हॉर्मुझच्या सामुद्रधुनीवरती कंट्रोल निर्माण केला आहे. या मार्गावरून जगातल्या तब्बल 20% तेल आणि गॅसची वाहतूक होते.
पण हा मार्ग इराणनं अडवून धरल्यामुळं भारतासह आशियाई देशांमध्ये गॅसचं संकट निर्माण झालं आहे. याचा परिणाम जागतिक तेलाच्या मार्केटवरती झाला असून कच्च्या तेलाच्या किमती सातत्याने वाढत आहेत. जागतिक मार्केटमध्ये कच्च्या तेलाच्या किमती $100 प्रति बॅलरच्या पुढे गेली आहे. या किमती आणखीन वाढू शकतात असा सुद्धा अंदाज आहे. यातून मार्ग काढण्यासाठी अमेरिकेला आधी रशियावरचे निर्बंध हटवावे लागले. अमेरिकेनं भारतासारखे देश रशियाकडून तेलाची खरेदी करू शकतात असं म्हटलं. त्यानंतर आता अमेरिकेला इराणी तेलावरचे निर्बंधही शिथिल करावे लागत आहेत. अमेरिकेनं जर हे केलं नाही तर जगभरात कच्च्या तेलाच्या किमतींचा स्फोट होऊ शकतो. याचा मोठा फटका जगभरातल्या अर्थव्यवस्थांना बसेल. तसाच याचा परिणाम अमेरिकेवरती सुद्धा होणार आहे. कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या तर पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या किमती वाढून जग मंदीच्या दिशेने जाऊ शकतं. अमेरिकेत या वर्षाच्या शेवटी मध्यवर्ती निवडणुका आहेत. त्याआधी जर ही परिस्थिती निर्माण झाली तर निवडणुकीत ट्रम्प यांची मोठी अडचण होऊ शकते. त्यामुळे आता ट्रम्प यांच्यावरती इराणी तेलावरचे निर्बंध हटवण्याची वेळ आली आहे. या सगळ्यावरून आता ट्रम्प हे युद्ध अर्धवट सोडत असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. मात्र एकीकडे ट्रम्प युद्ध संपवण्याचे संकेत देत असताना दुसरीकडे ट्रम्प प्रशासन मात्र त्यांच्या अगदी उलट वागताना दिसतंय. ट्रम्प प्रशासनानं याच आठवड्यात मिडल ईस्ट मधल्या युद्धासाठी निधी पुरवण्याकरता काँग्रेसकडे $200 अब्ज मागणी करण्याचा निर्णय घेतला होता. याशिवाय असोसिएट प्रेसच्या रिपोर्ट्सनुसार अमेरिका मिडल ईस्टमध्ये 3 युद्धनौका आणि सुमारे 2500 अतिरिक्त सैनिक तैनात करत आहेत. 2 अमेरिकन अधिकाऱ्यांनी या जहाजांच्या तैनातीला दुजोरा दिला आहे. पण ही जहाजं नेमकी कोणत्या ठिकाणी जाणार हे स्पष्ट नाहीये. बीबीसीच्या रिपोर्ट्सनुसार अमेरिकन लष्करी अधिकारी हे इराणमध्ये त्यांचं सैन्य उतरवण्याच्या शक्यतेबाबत सविस्तर तयारी करतायत. म्हणजेच एकीकडे ट्रम्प हे युद्ध संपवण्याचे संकेत देत असताना अमेरिकन अधिकारी आणि प्रशासन मात्र वेगळ्या हालचाली करत असल्याचं दिसतंय. एकूणच सध्या तरी हे युद्ध कोणत्या दिशेने जाईल हे सांगणं अवघड आहे. इराण आणि अमेरिका दोन्ही देश जिंकल्याचा दावा करतायत. हॉर्मुझचा मार्ग खुला करण्यासाठी नाटो देशांकडून मदत न मिळाल्यानं ट्रम्प यांना इराणी तेलावरचे निर्बंध शिथिल करावे लागतायत. ट्रम्प यांनी युद्ध थांबवण्याचे संकेत दिले आहेत. मात्र अमेरिका इराणमध्ये सैन्य उतरवण्याचा विचार करत असल्याचं रिपोर्ट्समधून समोर आलंय. त्यामुळं आता या युद्धात नक्की काय होतंय हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. तुम्हाला या सगळ्याबाबत नेमकं काय वाटतं? अमेरिका हे युद्ध अर्धवट सोडणार की इराणमध्ये प्रवेश करून सत्ता बदलाचा प्रयत्न करणार? तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल व्हिडिओच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.